श्री स्वामी समर्थ. साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे. रविवार 3 नोव्हेंबर 2024 ते शनिवार 9 नोव्हेंबर 2024 या आठवड्याचं आपण राशी भविष्य पाहूयात. या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखता वृश्चिक, धनु आणि मकर राशीमध्ये असणार आहे. या आठवड्याचे प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत. 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. 6 नोव्हेंबर रोजी पांडव पंचमी आहे. या आठवड्यामध्ये 6 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रहाचं धनु राशीमध्ये गोचर भ्रमण होत आहे. शुक्र ग्रह हा धन, वैभव, स्वास्थ्य, मान, सन्मान, प्रतिष्ठा, आकर्षण, प्रेम यांचा कारक ग्रह आहे. शुक्र ग्रहाच्या गोचर भ्रमणाचा 12 राशींवर परिणाम होतो. त्याचबरोबर देश दुनियावर याचं गोचर भ्रमण मोठा परिणाम करणार आहे. या आठवड्यामध्ये शुक्र ग्रहाच्या गोचर भ्रमणाचा 12 राशींवर कसा आणि काय परिणाम होत आहे ते आपण पाहूयात. साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या व्यक्तींनी आठवड्याची सुरुवात सावधपणे करावी. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 3 आणि 4 या 2 तारखांना तुम्ही विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ होईल. महत्त्वाचे निर्णय घेत असताना या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी. आठवड्याच्या सुरुवातीला आलेली ही नकारात्मकता किंवा विरोधी परिस्थिती तुमच्या आठवड्याच्या इतर कामांवर, इतर दिवसांवर परिणाम करणार नाही याची दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. कारण 5, 6, 7, 8, 9 हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत. या 5 दिवसांमध्ये तुमची व्यावसायिक प्रगती होईल, आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल. नोकरदार मंडळींसाठी येणारे हे 5 दिवस विशेष महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम तुमच्या मन आणि चित्त स्वास्थ्यावर होऊ देऊ नये. या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. 5, 6, 7 हे 3 दिवस तुम्हाला भाग्यवृद्धिकारक आहेत. या 3 दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. 8 आणि 9 हे 2 दिवस तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा मान सन्मान देणारे ठरतील. नवीन योजनांचा या दरम्यान तुम्हाला पाठपुरावा करता येईल. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये तुमची अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्याच्या शनिवारी हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हरभऱ्याचे डाळ आणि गूळ अर्पण करावे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. त्यामुळे तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत. प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. व्यवसायाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे. 5, 6 आणि 7 हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 3 दिवसांमध्ये चुकलेले निर्णय तुमच्या कारकिर्दीवरती दूरगामी वाईट परिणाम करणारे ठरू शकतील. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. या 3 दिवसांमध्ये कमोडिटी मार्केट, शेअर्स, भुसार मालाचे व्यापारी, रेडीमेड गारमेंट्स, कापड व्यावसायिक यांनी सावधपणे निर्णय घेणं गरजेचं आहे. या दिवसांमध्ये चुकलेले निर्णय तुम्हाला मोठं नुकसान देणारे ठरतील. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. आठवड्याच्या मध्यभागी निर्माण झालेली ही प्रतिकूलता तुम्ही सावधपणे हाताळावी. त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांशी सल्लामसलत चर्चा करणं गरजेचं आहे. नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. 8 आणि 9 हे 2 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. भाग्यवृद्धिकारक आठवड्याचे शेवटचे हे 2 दिवस जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय या 2 दिवसांमध्ये तुम्ही घ्यावेत. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नयेत. भावनिक निर्णयांचा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. नोकरदार मंडळींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही घेतलेले महत्त्वाचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी तुम्ही चर्चा, सल्लामसलत करणं गरजेचं आहे. नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल या आठवड्यामध्ये घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. या आठवड्यामध्ये 6 तारखेला येणाऱ्या पांडव पंचमीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हिरव्या वस्तूंचं दान करावं.
मिथुन राशीच्या व्यक्तींनी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये मोठं धाडस करू नये. व्यावसायिकांनी, विशेषतः भागीदारी व्यावसायिकांनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घ्यावेत. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जरी तुमच्या मनाप्रमाणे व्यतीत तुम्हाला करता आला नाही तरी देखील 6 तारखेला होणाऱ्या शुक्र गोचर भ्रमणाचा तुम्हाला उत्तम लाभ होईल. त्यामुळे तुम्हाला मनाजोगा दिवस व्यतीत करता येईल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील. नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. या आठवड्यामध्ये 3, 4, 8 आणि 9 हे 4 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. 5, 6, 7 हे 3 दिवस तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे व्यतीत करता येतील आणि या दरम्यानच होणाऱ्या शुक्राच्या गोचर भ्रमणामुळे तुमचा दिवस आनंदी जाईल. या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील. कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणूक आणि व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत. महत्त्वाचे किंवा मोठी गुंतवणूक करत असताना वरिष्ठांशी किंवा सहकार्याशी चर्चा, सल्लामसलत करणे आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये होणारं महत्त्वाचं हे गोचर भ्रमण तुम्हाला उत्तम लाभ देईल. 12 राशींपैकी मिथुन रास ही अशी एक रास आहे की ज्या राशीला गोचर भ्रमणाचा उत्तम लाभ होणार आहे. या गोचर भ्रमणामुळे तुम्हाला कौटुंबिक सौख्य, व्यावसायिक स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या दरम्यान पाठपुरावा करता येणार आहे. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यायची गरज भासल्यास 5, 6 आणि 7 या 3 दिवसांमध्ये घेणं गरजेचं आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी 6 तारखेला कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी आणि पांढऱ्या वस्तूंचं दान करावं. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला विशेष महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता या आठवड्यामध्ये कमी होईल. त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. या आठवड्यामधले 5, 6 आणि 7 नोव्हेंबर हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 3 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास वरिष्ठांशी किंवा सहकार्यांशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला 3, 4, 8 आणि 9 हे 4 दिवस महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी राखीव ठेवणं गरजेचं आहे. व्यावसायिक स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने हा आठवडा विशेष महत्त्वाचा जाईल. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरणार आहेत. जोडीदाराशी आणि कुटुंबातील सदस्यांशी या आठवड्यामध्ये तुम्ही मतभेद आणि वादविवाद टाळणं गरजेचं आहे. 6 तारखेला धनु राशीमध्ये होणारं शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक अस्वस्थता निर्माण करणारं ठरू शकतं. शांत चित्तानं तुम्ही कुटुंबामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सामोरं जावं. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य स्थिरता देणारे ठरतील. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. वर्गणी बघितल्यास हा आठवडा तुम्हाला उत्तम जाण्याची शक्यता आहे, परंतु या आठवड्यामधले 5, 6 आणि 7 नोव्हेंबर हे 3 दिवस फक्त तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या आठवड्यामध्ये खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा शुभ नाही. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी परिणाम करणारे ठरतील. त्यामुळे कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये येणाऱ्या 5 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर या 3 दिवसांना तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जायचं. तिथे तुम्ही श्री सूक्ताचा पाठ करायचा. श्री सूक्त तुम्हाला येत नसेल तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा तुम्ही 11 वेळा जप करावा आणि तिथे पांढऱ्या वस्तू म्हणजे तांदूळ असेल, साखर असेल, पांढरा गजरा असेल, पांढरे साखर फुटाणे असतील या वस्तूंचं तिथं तुम्ही दान करावं. हे व्रत आणि दान केल्यानं ग्रहांच्या निर्माण होणाऱ्या प्रतिकूलतेचा तुमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. एक संरक्षण कवच तुम्हाला निर्माण होईल. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. या आठवड्याची सुरुवात तुमची मनाजोगी होईल. त्यामुळे तुमचे महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील. कुटुंबाला तुम्हाला आनंदी आणि उत्साही वेळ देता येईल. 3, 4, 5, 6, 7 हे 5 दिवस तुम्हाला विशेष महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. नवीन योजनांचा तुम्हाला या दरम्यान पाठपुरावा करता येईल. प्रवासाचे योग या दरम्यान संभवतात. कामानिमित्त किंवा कुटुंबासमवेत तुम्ही छोट्या प्रवासाचे किंवा सहलीचे बेत आखाल. नवीन योजना या दरम्यान तुम्हाला राबवता येतील.
या 5 दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता या पहिल्या 5 दिवसामध्ये तुम्हाला लाभणार आहे. आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 8 आणि 9 नोव्हेंबर हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. आरोग्याच्या तक्रारींमध्ये या दरम्यान वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना ह्या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास तुम्हाला सहकाऱ्यांचं सहकार्य प्राप्त होईल. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं हा आठवडा विशेष अनुकूलता दर्शवतो. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभाग वाढल्यानं, मान सन्मान प्राप्त झाल्यानं तुमचे दिवस आनंदी आणि उत्साहामध्ये जातील. शुक्र ग्रहाचं धनु राशीमध्ये होणारं गोचर भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि स्थिरता प्रदान करणारं ठरेल. यामुळे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा देखील प्राप्त होईल. शुक्र ग्रहाच्या या धनु राशीमधील गोचर भ्रमणाचा उत्तम लाभ तुम्हाला होईल. धनधान्य सुख समृद्धीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे. या आठवड्याच्या शुक्रवारी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र अर्पण करावं आणि तुमचे कार्य सिद्धीस जाण्यासाठी, तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करावी. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम आहे. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणारी आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमची अडकलेली सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. नवीन योजनांचा या दरम्यान तुम्हाला पाठपुरावा करता येईल. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे. कन्या राशीची व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतात, विचार करत होतात, या आठवड्यामध्ये ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 3 आणि 4 हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुम्हाला व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये अंतर्गत विरोध वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेला हा अंतर्गत विरोध, निर्माण झालेली स्पर्धा तुमच्या कारकिर्दीवरती कुठलाही वाईट परिणाम किंवा प्रतिकूल परिणाम करणारे नाही. उलट यामुळे तुमच्या कार्यक्षमतेमध्ये मोठी वाढ होईल आणि त्यामुळे तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्या कार्याचं कौतुकच होईल. परंतु वरकरणी दिसत असलेला हा विरोध, ही परिस्थितीला तुम्ही सकारात्मकतेनं तोंड देणं गरजेचं आहे. आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेली ही परिस्थिती दीर्घकाळ राहणारी नाही. त्यामुळे याचा जास्त विचार आणि जास्त चिंतेमध्ये तुम्ही न राहता तुमच्या कार्याकडे, तुमच्या दैनंदिन कामाकडे तुम्ही एकाग्रतेनं लक्ष देणं गरजेचं आहे. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं हा आठवडा अतिशय उत्तम जाईल. भाग्यकारक ग्रहमानाचे या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. शुक्र ग्रहाचं धनु राशीमध्ये होणारं गोचर भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे, व्यावसायिक स्थिरता देणार आहे, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय या दरम्यान तुमचे योग्य ठरतील. नवीन योजनांचा तुम्हाला या दरम्यान पाठपुरावा करता येईल. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 3 तारखेला येणाऱ्या रविवारी तुम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन हार नारळ अर्पण करावा आणि तुमच्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्या मनाप्रमाणे हा आठवडा तुम्हाला व्यतीत करता येईल. आठवड्याची सुरुवात तुमची आनंदी आणि उत्साही होईल. धनलाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतील. या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने हा आठवडा अतिशय अनुकूलता दर्शवतो. नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येणार आहेत. व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये या आठवड्यात तुम्हाला यश येणार आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. आठवड्याची सुरुवात तुमची अतिशय उत्तम होणार आहे. म्हणजे 3, 4, 5 आणि 6 हे 4 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत. या 4 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय, या 4 दिवसांमध्ये मनामध्ये योजलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. 7 नोव्हेंबर रोजी तुम्हाला विरोधकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही या निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यावं. महत्त्वाच्या निर्णयांसाठी या आठवड्यात तुम्हाला 3, 4, 5, 6,
8 आणि 9 हे महत्त्वपूर्ण दिवस तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. या आठवड्यामधले 6 दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय अनुकूलता दर्शवणारे आहेत. त्यामुळे तुम्ही महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचं धनु राशीमध्ये होणारं गोचर भ्रमण तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पांढरे वस्त्र भेट म्हणून द्यावे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ग्रहांची अनुकूलता तुम्हाला धन, धान्य, सौख्य, समृद्धी, मान, सन्मान, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी देण्याची शक्यता आहे. आठवड्याची सुरुवात तुमची अतिशय आनंदी आणि उत्साही होईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ही ग्रहांची अनुकूलता तुमच्या कार्यक्षेत्रावरती मोठा सकारात्मक परिणाम करणारी ठरेल. त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतात, झटत होतात, ती व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी आणि उत्साही दिवस घालवावेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 3, 4, 5, 6, 7 हे महत्त्वपूर्ण दिवस तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. व्यावसायिकांनी व्यवसायाची घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी प्रयत्न करावेत. भागीदारी व्यावसायिक, लोखंडाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता दर्शवणारा आहे. त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. तुमच्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. 8 आणि 9 तारखेला तुम्हाला विरोधाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. महत्त्वाचे निर्णय तुम्ही काळजीपूर्वक घ्यावेत. शुक्रवारी कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ अर्पण करावा आणि तिथे कापूर जाळावा. धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे. शुक्राचं धनु राशीमध्ये होणारा गोचर भ्रमण याचा तर तुम्हाला उत्तम लाभ होईलच. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये आलेले 6 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे ठरणार आहेत. 4, 5, 6, 7, 8, 9 हे 6 दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय अनुकूलता दर्शवणारे आहेत. या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. त्यामुळे जमिनीशी निगडित व्यापार व्यवसाय करणारे मंडळी, कमोडिटी मार्केट, शेअर्स, कापड व्यावसायिक, भुसार मालाचे व्यापारी, ऑइल आणि इसेन्स मध्ये काम करणारे मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता दर्शवणार आहे. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकणार आहात. कुटुंबाशी निगडित अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यात सोडवता येतील. आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला अतिशय अनुकूलता दर्शवतो. या दृष्टीने या आठवड्याच्या 5, 6, 7, 8, 9 ह्या तारखा तुम्हाला अनुकूलता दर्शवणाऱ्या आहेत. महत्त्वाचे निर्णय तुम्ही या दरम्यान घेणं गरजेचं आहे. संततीशी निगडित अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यात सोडवता येतील. परदेशाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता दर्शवणार आहे. नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ घेता येईल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा. 6 तारखेला कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही खणा नारळानं ओटी भरावी आणि तुमच्या कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना कराव्यात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा. महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. वरिष्ठांशी सहकार्याची मतभेद टाळावेत. खर्चाच्या प्रमाणातही या आठवड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केट, शेअर्स, भुसार मालाचे व्यापारी, जमिनीशी निगडित आणि परदेशाशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. हा आठवडा जेवढा तुम्ही सावधपणे व्यतीत कराल तेवढा तुम्हाला दूरगामी लाभ होईल. या आठवड्यामध्ये घेतलेले घाईघाईचे निर्णय, केलेला अतितायीपणा, केलेला वादविवाद, झालेले मतभेद हे तुम्हाला दूरगामी वाईट परिणाम देणारे ठरतील. त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. शुक्राचं धनु राशीमध्ये होणारं गोचर भ्रमण आणि चंद्राची भ्रमण हे तुम्हाला प्रतिकूलता दर्शवणारे आहेत. याचा कुठलाही अनुकूल परिणाम तुमच्या ग्रहदशेवर होत नाही. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सावधपणे निर्णय घेणं गरजेचं आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगावी. पत्रकारिता, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 3 नोव्हेंबर आणि शेवट म्हणजे 9 नोव्हेंबरला कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हिरव्या वस्तू अर्पण कराव्यात. त्यामुळे निर्माण झालेली प्रतिकूलता कमी होईल.
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. संमिश्र लाभाचा जरी असला तरी सुद्धा आठवड्याच्या सुरुवातीचे 5 दिवस तुमच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी योग्य आहेत. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये यश येणार आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढणं आवश्यक आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे, अनुकूलता प्रदान करणार आहे. नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये थोडी कमी होईल, परंतु महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. 8 नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबर या 2 दिवशी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. खर्चाच्या प्रमाणात या 2 दिवसांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. शांत चित्ताने स्थिर मनाने या आठवड्याचं नियोजन जर तुम्ही केलं तर तुम्हाला या आठवड्यामध्ये मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत किंवा गुंतवणुकी करू नयेत. कुठल्याही फसव्या परिस्थितीला तुम्ही बळी पडू नये. या आठवड्यामध्ये आर्थिक फसवणुकीची ही शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. 6 तारखेला येणाऱ्या पांडव पंचमीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात. मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे. 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होईल, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. हा आठवडा तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे. वाहन सौख्य, वास्तू सौख्य, मोठे गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे. मोठ्या गुंतवणुकी करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत. नवीन योजना तुम्हाला या आठवड्यात राबवता येतील. कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी या आठवड्यामध्ये ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे. या आठवड्याचे सुरुवातीचे 5 दिवस म्हणजे 3, 4, 5, 6 आणि 7 नोव्हेंबर हे दिवस तुमच्या दृष्टीने मोठ्या अनुकूलतेचे आहेत. या दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. व्यवसायाची स्थिरता या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. गेल्या काही दिवसांपासून महत्त्वाचे निर्णय घेण्याची तुम्हाला गरज भासत असल्यास या आठवड्यामध्ये तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये नवीन यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहन खरेदी करणं, गृह उपयोगी वस्तूंची खरेदी करणं किंवा वास्तूंची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा आठवडा तुम्ही राखून ठेवावा. या आठवड्यामध्ये त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. या आठवड्यामध्ये केलेला प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारे ठरतील किंवा तुम्हाला यश देणारे ठरतील. या आठवड्याच्या 8 नोव्हेंबरला येणाऱ्या शुक्रवारी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी आणि धूप आणि कापूर जाळावा.